दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या उपदेशपर काव्याचा सध्या आपण विचार करतो आहोत। संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा आणि अभ्यासार्थींना या वाङ्मयाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळावा हा उद्देश घेऊन आपण मागील अनेक महिन्यांपासून समर्थ वाङ्मयाच्या अभ्यासाविषयक हा ज्ञानयज्ञ चालवलेला आहे। आपण काल आणि परवा समर्थ रामदास स्वामींनी जो सेवक धर्म सांगितला त्याचा विचार करतो आहोत। सेवक धर्म ही दोन प्रवचन आहेत। अशी आख्यायिका आहे की सामानगडाच्या बांधकामाचं काम चालू होतं आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांसमेत संत रामदास हे त्या गडाची पाहणी करत होते। ती सगळी सेवक मंडळी, काम करणारी मंडळी, पाथरवट, बांधकाम करणारे गवंडी, मजूर, ही सगळी मंडळी कामामध्ये गर्क असताना महाराजांच्या मनात असा एक विचार आला की ही सगळी मंडळी आपल्या अधिष्ठानावर कार्यरत आहेत। एका अर्थाने आपण यांचे पोषण करते आहोत, पालन करते आहोत। यांच्या अन्नधान्याची, यांच्या जेवणाची व्यवस्था आपल्यामुळे होत आहे असा एक सूक्ष्म विचार महाराजांच्या मनात आला। अवतारी पुरुष असलेल्या सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या
अंतःकरणाने हा विचार हेरला आणि त्या ठिकाणी एक त्यांनी प्रसंग घडवून आणला. त्यांनी एका पाथरवटाला बोलावलं. समोर एक मोठा खडक होता. ते त्या पाथरवटाला असं म्हणाले की हा खडक फोड, पण अशा पद्धतीनं फोड की मोठा खडक फोडल्यानंतर आतला जो गाभा आहे तो केवळ एखाद्या नारळा एवढा राहील अशा पद्धतीनं फोड. सगळ्या मजुरांमध्ये, काम करणाऱ्या लोकांमध्ये, गवंड्यांमध्ये उत्सुकता वाढली. नक्की काय? पाथरवटाने तो दगड सगळा छन्नी हातोडीने फोडत 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 शेवटी फक्त मधला जो गाभा आहे तो नारळा एवढा ठेवला. राजेही स्वतः सोबत होते. समर्थ म्हणाले, आता एक काम कर, हा जो नारळा एवढा दगड आहे हा बरोबर असा फोड की त्याचे 2 भाग झाले पाहिजेत. आणि त्याने तो फोडला. फोडल्याबरोबर आतून पाणी बाहेर आलं आणि त्यामधून एक बेडकाचं पिल्लू बाहेर पडलं त्या पाण्यात. समर्थ राजांकडे पाहून हसले आणि म्हणाले, राजे, याचाही उदरनिर्वाह तुमच्यावरच अवलंबून आहे बरं का. आणि महाराज खजील झाले. आपण कोण आहोत पोषण करते, कुणाचे पोषण करते आहोत? दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, असं म्हणतात. तो काही काम करतो, त्याच्या वाट्याला काही येतं म्हणून ते त्याला मिळत असतं. एका अर्थाने धनी कोण, सेवक कोण हा विषय बाजूला आहे. धनीपणाचा अहंकार मनात आल्यानंतर जशी गडबड होते, तसा मी सेवक आहे आणि माझ्यावर सगळं अवलंबून आहे असा सुद्धा एक अहंकार सेवकाच्या मनात निर्माण होतो आणि तिथं गडबड चालू होते. सेवक धर्म 2 प्रकरणं सांगितली. पहिलं प्रकरण आपण काल आणि परवा पाहिलं. दुसऱ्या प्रकरणाचा विचार आपण आजच्या या सत्रामध्ये करूया. सेवक धर्म भाग 2. श्रीराम समर्थ. श्रीराम. सूचित करुणी अंतःकरण, आता करावे राजकारण. प्रमाण आणि अप्रमाण समजले पाहिजे. श्रीराम. अकल म्हणजे कल नाही, अन्यायाचा स्वाभिमान नाही. न्यायनीती समर्थ पाही, आप्त आणि परावे. श्रीराम. किती चुकती चाचू घेती, पदरी घालिता न घेती. अन्याय करुणी म्हणती, अन्याय नाही. श्रीराम. उदंड हासती दुसऱ्याशी, तोची गुण आपल्या पाशी. अखंड वर्णिती आपल्यासी, समर्था देखता. श्रीराम. मागील दिवस विसरती, उगेची तालदारी आणिती. अखंड चुकती लालूच करीती, परम अन्यायी. श्रीराम. समर्थ या समासामध्ये सेवक धर्म हा 2ऱ्या समासामध्ये म्हणतायत. सूचित करुणी अंतःकरण, आता करावे राजकारण. प्रमाण आणि अप्रमाण समजले पाहिजे. राजकारणातला हा पहिला धडा आहे. राजकारणी व्यक्तीला योग्य काय आणि अयोग्य काय हे समजलं पाहिजे.
प्रमाण काय, अप्रमाण काय याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. एवढंच नव्हे तर आपल्या मर्यादांचं यथार्थ ज्ञान हे त्याला असलं पाहिजे असं समर्थ सांगतात. आपलं कोण परकं कोण हे पाहिलं पाहिजे. त्याचप्रमाणे न्यायनीतीची बूज राखून आपण आपलं कार्य करत राहिलं पाहिजे. ज्याला समर्थपणे राजकारण करायचं आहे त्याला काही वेळा कठोरपणा स्वीकारावा लागतो. एखादं मंडळ चालवायचं आहे, एखादा उपक्रम चालवायचा आहे. आपण सगळे सेवक आहोत. त्या सद्गुरूंचे, त्या उपास्य देवतेचे आपण सगळे सेवक आहोत. पण हा उपक्रम चालवण्यासाठी कुणाला तरी जबाबदारी दिलेली आहे. मग त्याच्या कुवतीप्रमाणे ती जबाबदारी त्याला मिळत असते. तिथं आपल्या मनामध्ये विषाद काय यावा? आपला ओढा अन्यायाकडे नाही तर आपण अन्यायाच्या विरुद्ध आहोत असं आपल्याला दाखवता आलं पाहिजे आणि तसं आचरण असलं पाहिजे. अकल म्हणजे कल नाही, अन्यायाचा स्वाभिमान नाही. न्यायनीती समर्थ पाही आप्ता आणि परावे. जवळचा असला म्हणजे त्याच्याकडे त्यांनी अन्याय केला तरी तो झाकून न्यायचा, आणि जो परका आहे त्यांनी किती चांगलं काम केलं तरी त्याच्यावर तोंडसुख घ्यायचं हे बरोबर नाही. आप्ता असो किंवा परका असो, आपला असो किंवा परका असो, न्यायनीतीनेच आपण वागलं पाहिजे. संभाजीराजे दिलेर खानाकडे गेले. आपल्या स्वराज्याला क्षती पोचली. 2-4 किल्ले द्यावे लागले. आपलं सैन्य बलिदान पावलं आणि पुन्हा घरी आल्यानंतर संभाजी राजांना शासन करायचं नाही. आणि तेच खंडोजी खोपड्यांच्या बाबतीत आपण त्यांचा एक हात आणि एक पाय काढला, याचं दुःख राजांना आहे. द्विधा मनस्थिती आहे. आपला पोरगा म्हणून आपण त्याच्यावर काही ऍक्शन घ्यायची नाही. लोक काय म्हणतील? राजांच्या मनाला पटत नव्हतं. एकीकडे घरात चाललेली बेदिली, थोरल्या चिरंजीवांचं असं वागणं, पत्नीचं सोयराबाईंचं वागणं वेगळंच. अशा परिस्थितीमध्ये किती द्विधा मनस्थिती राजांची झाली असेल. किती चुकती चाचू घेती, पदरी घालिता न घेती, अन्याय करुणी म्हणती अन्याय नाही. बऱ्याच जणांना आपण चुका करून दुसऱ्याला नावं ठेवायची सवयच लागलेली असते. अशी माणसं दुसऱ्याच्या चुका दाखवतात, परंतु स्वतःच्या चुका मात्र कबूल करत नाहीत. दुसऱ्याने अन्याय केला की लगेच त्याच्या विरुद्ध राळ उठवतात, आरडाओरडा करतात. पण आपण केलेला अन्याय त्याच्याबद्दल मान्यता तर सोडूनच द्या, परंतु मनामध्ये कुठेही खंत सुद्धा त्यांच्या नसते. समर्थ म्हणतात, उदंड हसती दुसऱ्याशी, तोची गुण आपल्यापाशी, अखंड वर्णिती आपल्याशी समर्थ देखता. एखाद्या गोष्टीवरून दुसऱ्याला हसायचं, त्याची खिल्ली उडवायची, त्याची टर उडवायची, पण तोच अवगुण आपल्याकडे आहे हे मात्र सोयीस्करपणे विसरायचं. आपण सांगे लोकांना शेंबूड आपल्या नाकाला, किंवा आपण सांगे ब्रह्मज्ञान
स्वतः मात्र कोरडा पाषाण किंवा दिवाखाली अंधार, अशा ज्या म्हणी आहेत त्या अशा वर्तणुकीच्या किंवा असा स्वभाव असणाऱ्या व्यक्तींवरून पडलेले आहेत. समर्थ म्हणतात, असा जो माणूस असतो, आपुली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख. स्वतःची बढाई मारायची, आपलं मोठेपण सांगायचं, आपण आपुली करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती, आपल्याच राज्यामध्ये आपल्याच गावामध्ये त्याला अत्यंत यातना आहे. कुणी त्याच्याबद्दल चांगलं बोलत नाही, कारण त्यांना माहिती आहे हा केवळ आपल्या वडिलांचं नाव सांगत राहतो. आमच्याकडे जिल्हा प्रमुख होते, ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेमध्ये कार्य करणारे. खूप छान काम केलं त्यांनी, बरीच वर्ष काम केलं, अनेक नव्या नव्या संकल्पना राबवल्या. त्यांच्या वडिलांपासून ग्राहक पंचायतीचं काम त्यांच्या घरात चालू होतं. मग हे गृहस्थ काय करायचे की संघटनेचे पदाधिकारी आले तरी त्यांच्या समोर सांगायचे, आमच्या वडिलांनी असं केलं, आमच्या वडिलांनी तसं केलं. नवीन कार्यकर्ते आले त्यांनाही तसंच सांगायचं, सारखा आपल्या वडिलांचा उदो 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 उदो. प्रशासनात गेले तिथेही तसंच सांगायचे. जी जुनी लोक असतात त्यांना कदाचित ते पटतं. नवीन माणसं म्हणतात, अहो ते ठीक आहे, पण तुमचं काय, तुम्ही काय करताय. सांगे वडिलांची कीर्ती. आणि हे असं असल्यामुळे त्या गावामध्ये त्या स्थानिक पातळीवर लोक त्याला मानत नाहीत. ते म्हणतात, किती दिवस तुम्ही तुमच्या वडिलांची टिमकी वाजवणार. म्हणून समर्थ म्हणतात, स्वदेशी भोगी विपत्ती, तो एक मूर्ख. मागील दिवस विसरती, उगीची तालदारी आणीती, अखंड चुकती लालूच करीती, परम अन्यायी. तालदारी म्हणजे डॉल, टेंभा, मोठेपणा. मागील दिवस विसरती, आपण कुठून आलो, आपलं कर्तृत्व किती. आता मध्यंतरी राजकीय वातावरणामध्ये एक असंच प्रश्न आला, तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलता किती. एक आमदार दुसऱ्या आमदाराला म्हणताय, तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलता किती. मागील दिवस विसरती, उगेची तालदारी आणीती, अखंड चुकती लालूची करीती, परम अन्यायी. सरकारात बसलेलेत, सरकार चालवतायत. कसं चालवतायत ते भगवंताला माहिती. आणि त्यामध्ये डौल आणायचा, टेंबा मिरवायचा, आम्ही करतो ते किती योग्य आहे ते सांगायचं. अरे काही करतच नाही ना तुम्ही. मुळात कर्तव्य शून्यता आहे तुमच्याकडे. सगळी ध्येय धोरणं बाजूला ठेवायची, अखंड चुकती लालूच करीती. त्या राज्य स्थापनेसाठी, राज्याच्या खुर्चीवर बसण्यासाठी, राज्यपद मिळवण्यासाठी लालूच करता तुम्ही. आपलं मोठेपण कशात हे समजत नाही. पूर्वीचे आपले वैभवाचे दिवस आठवा. आपल्याला कशामुळे ती जागा मिळाली ते सगळं विसरायचं, उसना अवदान आणायचं, अखंड चुका करत राहायच्या. हवरटपणा, लोभ, मोह, सत्तेचा मोह हा कारणीभूत आहे. म्हणून जो असे वाचाळ लोक असतात, अशा वाचाळ लोकांना कुणीतरी असं म्हणतं
तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलता किती. समर्थ पुढे म्हणतात, आपणा वेगळे कार्य न व्हावे, अवघे आपणची असावे. आपले आपले केले न मोडावे, ऐशी वासना श्रीराम. व्याप आटोप करावा, समर्थ वेळेस अडवावा. आपुला हे का वाढवावा, अत्यादरे श्रीराम. स्वये आपणासी कळेना, समर्थे सांगितले ऐकेना. सत्य असले तरी मानेना, अभिमाने श्रीराम. वैर्याकडे सख्य लावी, समर्थाचे काम बुडवी. व्यर्थ लालूच उठा ठेवी, उदंड करी श्रीराम. इष्टमित्र शरीर संबंधी, व्यापकपणे सूत्रे साधी. वैरीवरी हिताळू कुबुद्धी, अंतरी वसे श्रीराम. समर्थ म्हणतायत, आपणा वेगळे कार्य न व्हावे, अवघे आपणची असावे. आपले केले न मोडावे, ऐसी वासना. काही जणांना अशी व्यवस्थित सवय असते, त्यांच्या मनाला तसं वाटत असतं, आपणा वेगळे कार्य न व्हावे, माझ्याशिवाय कुठलंही कार्य नाही झालं पाहिजे. का नाही मला बोलावलं, का नाही मला सांगितलं, मला डावललं. आता बघा तुमचं काम कसं होतंय ते. मी सगळीकडे असलो पाहिजे, मी सगळीकडे नटलेला असलो पाहिजे, मी सगळीकडे विलसत असणारं तत्व पाहिजे. अरे बाबा, तू काय ब्रह्म आहेस का? ओमनी प्रेझेंट, सर्वव्यापी. आपली मर्यादा काय? आपणा वेगळे कार्य न व्हावे, अवघे आपणची असावे. एखादा कार्यक्रम असतो, संघटनेमध्ये असतो, संस्थेमध्ये असतो. काही कार्यक्रम म्हणला की मग सगळ्या गोष्टी आल्या. भोजन व्यवस्था आली, बैठक व्यवस्था आली, प्रस्तावना आली, कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आलं, मुख्य भाषण आलं. मग अशा वेळी अनेक जणांना कामं वाटून दिली पाहिजेत ना. मग जो काम करील तो पुढे येतो. काही जणांना वाटतं, माझ्याकडे संचलन कशा काय दिलं, माझ्याकडे प्रस्तावना का दिली, मला डावललं, माझ्याकडे बैठक व्यवस्था दिली, मला मुख्य भाषण दिलं नाही, मला बाजूला टाकलं. आम्ही काय सतरंजाच उचलायच्या का? असं बऱ्याच वेळा होतं. लोक विचारतात, दहा वर्ष झाली आम्ही काम करतो आहोत, आम्ही काय फक्त सतरंजा उचलायच्या? अहो, तुम्ही सतरंजा नका उचलू, दुसरं तुम्हाला आवडेल ते काम करा, पण त्यात तुम्ही रुची दाखवा. तुम्ही नम्रपणे पुढे या आणि ते प्रूव्ह करा. ते वर्थ झालं पाहिजे. समजा मला प्रस्तावना करता येते, बैठक व्यवस्था करता येते, वर्षानुवर्षपणे मी ते काम करतो आहे, तर त्यामध्ये मी एक्सपर्ट झालोय ना. पण मीच प्रस्तावना केली पाहिजे, मीच मुख्य भाषण केलं पाहिजे, मीच जेवणाची व्यवस्था केली पाहिजे, मीच बैठक व्यवस्था केली पाहिजे, असं करून कसं चालेल? बरं, जर मुख्य भाषण करायचं मग तिथं फेल नाही गेलं पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे की आपल्याला काही विचार मिळाला, इथं चांगलं बोलतात, असं वाटायला नको. लोक जर झोपत असतील आपल्या बोलण्यानी, किंवा त्यांच्या चर्चा करत असतील, किंवा आपल्याकडे बोलण्यामध्ये सुसूत्रता नसेल, का आपण हट्ट करायचा? मीच सगळीकडे नटलो पाहिजे. त्यामुळे अशा व्यक्तींना असं वाटतं की माझा जर सहभाग नसेल तर मग कुठलीही गोष्ट घडता कामा नये. कुठलंही कार्य करायचं असेल तर मला अगोदर विचारलं पाहिजे,
मला मुख्य केलं पाहिजे, मी त्यात सर्वे सर्व असलं पाहिजे, माझा शब्द परवलीचा असला पाहिजे, शेवटचा असला पाहिजे, असं त्यांना वाटतं. मग तसं वाटण्यासाठी आपली साधना पण लागते. आपण त्या संस्थेसाठी, त्या कार्यासाठी किती वेळ देतो याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आपल्या मागे खूप मोठा व्याप आहे. अनेक संस्थांमध्ये कामाला आहेत आपण. आपल्या घरच्या घरगुती जबाबदाऱ्या खूप आहेत. आणि अशा वेळी मला तुम्ही विचारलंच नाही, सांगितलंच नाही, का नाही कानावर टाकलं माझ्या, का नाही मला विचारलं, असं म्हणणं कितपत योग्य आहे? समर्थ म्हणतात, व्याप आटोप करावा, समर्थ वेळेस अडवावा, आपुला हे का वाढवावा अत्यादरे. काही लोकांना भरपूर काम करायची सवय असते. भरपूर काम करून आपल्याबद्दल, मालकाच्या मनात स्वतःबद्दल आदर निर्माण करायचा आणि मग ऐन मोक्याच्या वेळी मालकाला अडवून आपलं महत्त्व सिद्ध करायचा प्रयत्न करायचा. असं पण बऱ्याच वेळा घडतं. स्वये आपणासी कळेना, समर्थे सांगितले ऐकेना, सत्य असली तरी मानेना, अभिमाने. आपल्या कर्तृत्वाचा अहंकार, आपल्या वक्तृत्वाचा अहंकार, तो अभिमान आहे डोक्यामध्ये शिरलेला. मग आपल्याला कुणी जर सांगू लागलं काही तर ते ऐकायचंच नाही, त्यालाच क्रॉस करायचं. पण आपल्या काही मर्यादा आहेत, आपली काही अडचण आहे. मग पुढचा माणूस जर काही त्यातून सोल्युशन सांगत असेल किंवा समजा त्याची जर गरज नसेल तर आपण म्हणू शकतो. एकदा असंच झालं. एक कार्यक्रम होता. कार्यक्रमाचं प्रमुख वक्ता म्हणून माझ्या मित्राचं नाव पुढे आलं. ऐनवेळी त्याच्या घरी आजारपण निघालं. म्हणून मी त्याला भेटायला गेलो, बोलायला गेलो आणि मी त्याला म्हणलं की 2 दिवसावर कार्यक्रम राहिलाय, तुला जमेल ना हे सगळं? तुला वेळ द्यायला पाहिजे घरी. मी सहजपणे बोललो की तुला जमेल ना हे सगळं? तो एकदम माझ्यावर उसळून म्हणाला, तुला जर तसं वाटत असेल तर तू त्यांना जाऊन सांग वक्ता बदला म्हणून. होणार नाही माझ्याच्याने. तुम्हाला काय 10 वक्ते मिळतील? समोरच्या माणसाची भावना काय? मग त्याला जर तेवढा आत्मविश्वास आहे तर त्यांनी मला म्हणायला पाहिजे की अरे तू काय एवढं लगेच त्याचं टेन्शन घेतो, काय काळजी करू नको तू, मी केली आहे सगळी व्यवस्था आणि माझी तयारी सुद्धा झाली आहे. मला माहिती आहे उद्या सगळा दिवस माझा त्या कार्यक्रमात जाणार आहे, परंतु मी इथं सगळी व्यवस्था केली, अल्टरनेट अरेंजमेंट केली आहे. तो म्हणू शकला असताना मला. वैरियाकडे सख्य लावी, समर्थाचे काम बुडवी, व्यर्थ लालूच उठा ठेवी, उदंड करी. चंद्रराव मोरे विजापूरकरांशी सख्य चालू आहे आणि स्वराज्याचं काम बुडवतो. समर्थाचे काम बुडवी. राजांना मानत नाही. तुम्ही कोण राजे? तुम्ही आज आलात, आम्ही मूळ इथले राजे आहोत. शिवाजी महाराजांना सुनवायला लागला. येता जावली जाता गोवली म्हणाला. अरे स्वराज्य किती मोठं आहे हे तो श्रींची इच्छा, असं म्हणून ते स्वराज्य उभं आहे. शिवाजी महाराजांना अहंकार आहे का? अत्यंत विपरीत परिस्थितीत मी हे सगळं उभा करतो आहे, हा अहंकार आहे का? आमचे ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींनी देशभर परिक्रमा केली 3 वेळा आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत हे संघटन देश पातळीवर नेलं. 4 वर्षात देशव्यापी संघटना झाली. आज प्रत्येक जिल्ह्याला न्यायमंच जे उभे आहेत ते
ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींमुळे उभे आहेत. आज आपण सगळेजण ग्राहक या संकल्पनेखाली आलेलो आहोत, ते सुद्धा ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्यामुळे घडलेलं आहे. या देशाला ग्राहक चळवळीची मुळाक्षरं ज्यांनी शिकवली, सगळं आयुष्य ज्यांनी व्यतीत केलं, त्यांना अहंकार नाहीये. पण 5-10 वर्षापासून एखाद्या पदावर काम करणारा माणूस तो किती अहंकारी आहे. आणि त्याला असं वाटतं की एवढं मी काम केलं की मला कुठे काहीतरी मिळालं पाहिजे, पद मिळालं पाहिजे, मला जिल्हा न्याय मंचावर जाऊन बसता आलं पाहिजे, मला वीज गाराणे मंडळावर जाऊन बसता आलं पाहिजे, अजून कुठल्या काय समित्या असतात तिथं मला जायला पाहिजे, माझं मोठेपण वाढलं पाहिजे, मला मानधन मिळालं पाहिजे. इष्टमित्र शरीर संबंधी व्यापकपणे सूत्रे साधी, वैरीवरी हिताळू कुबुद्धी अंतरी वसे. काही सेवक असतात, ते आपल्याबरोबर आपले आप्तस्वकीय मित्रमंडळी यांनाही आपल्या मालकाकडे सेवक म्हणून, नोकरी मिळावी म्हणून घेऊन येतात. आणि मग ते एक व्यापक सूत्र निर्माण करतात, आपला एक गट निर्माण करतात. आणि त्या ठिकाणी आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. नानासाहेब देवांनी 1 रुपया 1 कुटुंबाकडून मागितला आणि 1960च्या दशकामध्ये जांबेचं मंदिर उभा केलं. 1970चं दशक, त्या दशकामध्ये जांबेचं मंदिर उभा केलं. शोधली ती जागा, अक्षरशः चौकशी केली, शोधली, तिची मूळ कागदपत्र बघितली. आणि ज्या ठिकाणी या धरणीने समर्थांचा देह पहिल्यांदा झेलला, त्या ठिकाणी समर्थांचं मंदिर उभा केलं जांबेला, त्यांच्या जन्मगावी. आज नानासाहेब देव कुठे आहेत? कुठेही नाहीयेत त्या मंडळात. उलट पक्षी त्यांना तिथं येण्यापासून परावृत्त करण्यात आलं. का झालं हे? ज्या स्वामी विवेकानंदांनी काली मातेशी बोलणं केलं, तिची चर्चा केली, तिच्यासोबत चर्चा केली, तिच्याशी उपदेश संवाद केला, तिची सगुण पूजा बांधली, त्या मंदिरात स्वामी विवेकानंदांना येण्यापासून मज्जाव करण्यात आला. कशामुळे घडलं हे? काही लोक आपला गट तयार करतात. 5 वर्षाखाली मी स्वतः ह्याचा साक्षीदार आहे. आचार्य पूजनीय किशोरजी व्यास त्या हनुमंत मंदिरामध्ये जाण्यासाठी उभे आहेत बाहेर. सगळं ठरलेलं आहे. हनुमंताच्या मंदिरामध्ये जाऊन ते हनुमंताची पूजा करतील, माल्यार्पण करतील. पण ऐन वेळी माणसं समोर येत नाहीत, कुलूप उघडत नाहीत, दार उघडत नाहीत. आचार्यांना ताटकळत उभा राहावं लागतं. कल्पना करू शकता आपण? कशाचा अहंकार आहे हा? एक प्रभावी गट तयार झालाय. आपले सगळे हितसंबंध त्यांनी जुळवून आणलेले आहेत. आणि एक प्रभावी गट तयार करून मालकालाच ताटकळत ठेवायचं. अधिकारी स्वामी तिथे आहेत, ज्यांच्या अधिकारात हे सगळं क्षेत्र येत आहे, ते अधिकारी स्वामी सुद्धा तिथं हजर आहेत. तरी पण स्थानिक मंडळी कुलूप उघडायला वेळ करतात. आज्ञेप्रमाणे असता बहुत दुःख वाटे चित्ता, आपले इच्छेने वर्तता बरे वाटे श्रीराम.
आपले अवगुण लपवी, श्रेष्ठांपुढे जाणीव दावी, धीटपणेची दटावी, कोणी एकासी श्रीराम. जे समर्थासी पाहिजे ते आपणासी न पाहिजे, आपणासी मानेल ते कीजे, काही एक श्रीराम. काम सांगताची अडे, मीस करुणी वेळेसी दडे, कुकर्मी आदरे पवाडे, नाना यत्ने श्रीराम. समर्था अडानी तालकेला, गवलेखिना कोणाला, कामना सुनी उडाला, एकीकडे श्रीराम. पुढे समर्थ म्हणतायत, आपले अवगुण लपवी, श्रेष्ठा पुढे जाणीव दावी, धीटपणेची दटावी, कोणी एकासी. आपल्या अंतरंगी असलेले अवगुण काढायचे सोडून तो लपवून ठेवतो, प्रकट करत नाही, किंवा ते काढून टाकायची त्याची इच्छा नाहीये, तो ते लपवून ठेवतो. जी मोठी माणसं आहेत, श्रेष्ठ माणसं आहेत, ज्येष्ठ माणसं आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवतो, उद्धटपणा करतो. धीटपणेची दटावी, कोणी एकासी. एखादी सभा भरलेली आहे, खुर्च्यांवर स्थानापन्न झालेली आहे सगळी मंडळी, आणि जर कुणी एखादं ज्येष्ठ व्यक्तिमत्व आलं तर पटकन कुणीतरी उठलं पाहिजे खुर्चीवरून, त्यांना जागा करून दिली पाहिजे. त्यांना खाली बसता येत नाही, मग त्यांना खुर्चीवर नको द्यायला. पण कार्यकर्ता काय म्हणतो, आता त्यांच्याकडे पद नाहीये, ते आलेत, ते बसू द्या त्यांना तिकडे. कारण त्याला माहिती आहे, ते जर इथे येऊन बसले तर कदाचित आपली सुट्टी होण्याची शक्यता आहे. त्याहीपेक्षा आपल्या श्रेष्ठांना, ज्येष्ठांना मान द्यावा, आदर द्यावा, स्नेह द्यावा, ही भावनाच मनात नाहीये. अहो, साधी गोष्ट घ्या, बसमध्ये, रेल्वेमध्ये प्रवास करायचा असतो. आपण सीटवर बसलेलो आहोत, जागा भरलेल्या आहेत सगळ्या, बस फुल झालेली आहे, आणि एखादा वृद्ध माणूस, एखादा वृद्ध प्रवासी, किंवा लहान बाळाला घेतलेली एखादी स्त्री बसमध्ये चढली, रेल्वेमध्ये चढली, तर तिला जागा नको द्यायला. बसमध्ये जागा, गाडी हादरते, खाचखळगे असतात, लहान बाळाला घेऊन त्या बाईला उभं राहता येत नाही, कुठे धरायचं, बस हेलकावे खातीये. पण कुणी सुद्धा उठून त्या बाईला जागा देईल, त्या वृद्ध पुरुषाला जागा देईल, असा प्रसंग दिसत नाही. याला वाटतं हे मला माझ्या अधिकाराने मिळालंय, मी पैसे भरून तिकीट काढले, मी बसलोय, आता मी का उठू. आपले अवगुण लपवी, श्रेष्ठांपुढे जाणीव दावी, धीटपणेची दटावी, कोणी एकासी. जे समर्थासी पाहिजे ते आपणासी न पाहिजे, आपणासी मानेल ते कीजे, काही एक. आपल्या मनाला जे योग्य वाटेल, आपल्याला जे प्रयासकर वाटेल, चांगलं वाटेल, तेच करायचं, ह्याचा ठेका आहे. पण आपल्या धन्याला जे आवडतं, आपल्या धन्याचं हित ज्यामध्ये आहे, ते का नाही करू. किंवा जो आपला मालक सांगेल ते नाही करायचं, आपल्याला हवं असेल तसंच करायचं. हे काही योग्य नाही. काम सांगताची अडे, मीस करुनी वेळेसी दडे. मीस करुणे म्हणजे निमित्त करून. काम सांगताची आडे, काही काम सांगितलं, आत्ता आलो म्हणणार, पोटात कळ आलीये म्हणणार, काहीतरी कारण दाखवणार पुढे. मीस करुनी म्हणजे कारण दाखवणार, निमित्त दाखवणार. वेळेसी दडे, लपून बसतो, कामाला पुढे येत नाही. कुकर्मी आदरे पवाडे, नाना यत्ने.
पण वाईट काम करायचंय म्हणलं, मग मात्र ह्याच्याकडे वेळच वेळ आहे. त्यामध्ये ह्याला जास्त रस आहे. कामाच्या वेळी गायब व्हायचं, काम चुकारपणा करायचा, मालकाची अडवणूक करायची, हा सेवक धर्म नव्हे. समर्था अडानी ताल केला, गव लेखिना कोण आला, काम नासुनी उडाला एकीकडे. गव म्हणजे पद किंवा अब्रू. गव लेखिना कोणाला, कुणाला मान द्यायचा नाही, कुणाला इज्जत द्यायची नाही, कुणाची किंमत करायची नाही. समर्थाची अडवणूक करायची, जे श्रेष्ठ आहे ज्येष्ठ आहे त्यांची किंमत करायची नाही. समर्थ पुढे म्हणता, जे पाहिजे समर्थासी त्यासी करणे वरकसी, त्याची गोष्ट हरी कशी हळू पाडी श्रीराम. आपले ठाई ओठाणी आणि ती श्रेष्ठासी मागे तुच्छ करीती, कठीण वेळेसी मिळवणी जाती शत्रूकडे श्रीराम. समर्थासी बळेची करणे मर्यादा सांडुनी चालणे, मना ऐसे न होता करणे अप्रमाद श्रीराम. मज वेगळे काम न चाले ऐसे मागे पुढे बोले, कित्येक लोकची ते फोडिले आपणाकडे श्रीराम. समर्थासी काही कळेना मी सांगतो ऐकेना, शहाणपण दाखवी जना नाना प्रकारे श्रीराम. या ठिकाणी समर्थ म्हणतायत, आपले ठाई ओठाणी आणीती, श्रेष्ठासी मागे तुच्छ करीती, कठीण वेळेसी मिळवणी जाती शत्रूकडे. काही दुर्धर प्रसंग पडला, आपल्याला आपलं इप्सित साध्य होत नाही असं समजलं की दुसऱ्या पक्षात जायचं. आपल्याला मंत्रिपद मिळत नाही का, मग चाललो मी त्या पक्षात, नाही तर मला मंत्रिपद मिळालं पाहिजे. अशी अडवणूक करणारे लोक असतात. त्यांना देशाचं भलं व्हावं, राज्याचं भलं व्हावं यामध्ये कुठलंही स्वारस्य नसतं. आपलं उखळ पांढरं झालं पाहिजे, पिढ्यानपिढ्याची मिळकत आपल्याला करता आली पाहिजे, एवढंच ध्येय आहे, एवढं धोरण आहे. देशाबद्दल समाजाबद्दल कुणाला पडलंय. समर्थासी बळेची करणे मर्यादा सांडूनी चालणे, मना ऐसे न होता करणे अप्रमाद. आपल्याला जे काम सांगितलंय ते करायचं नाही, मर्यादा सोडून आचरण करायचं, आणि आपल्या मनासारखं जर झालं नाही तर त्यामध्ये चुका काढून ठेवायच्या, चुका करून ठेवायच्या, काहीतरी पाचर मारून ठेवायची, आणि पुन्हा आपल्या त्या साहेबांवरच उलटवून टाकायचं, तुम्हीच असं केलंय, तुम्हीच सही केली आहे त्याच्यावर. पण त्यात मारलेली पाचर ही साहेबाच्या लक्षात येत नाही. मज वेगळे काम न चाले ऐसे मागे पुढे बोले, कित्येक लोकची ते फोडिले आपणाकडे. अहो मी आहे म्हणून हे काम उभं आहे अशी धारणा त्याची होते. मी करतोय म्हणून हे चालू आहे, नाहीतर सगळा डोलारा पत्त्याच्या इमारतीप्रमाणे कोसळेल. त्यांना असं वाटत असतं की मी आहे म्हणून हे चालू आहे. इंदिरा गांधींचा वध झाला तेव्हा तीच परिस्थिती झाली. आता काय होईल? राजीव गांधी गेले, आता काय होईल? किती मोठे प्रश्न पडले की त्यांच्याशिवाय देश चालणार नाही. पण आज आपण पाहतो आहोत, भारतीय स्वातंत्र्यानंतर, भारतीयाला प्रजासत्ताक मिळाल्यानंतर या देशामध्ये असामान्य कर्तृत्व असलेला एक पंतप्रधान सध्या कार्यरत आहे. होणार आहेत, झाले बहु असं समर्थ सांगतात. अनेक झाले, सध्या आहेत आणि पुढे सुद्धा होतील. धर्मस्थापनेचे जे नर ते जाणावे ईश्वराचे अवतार,
झाले आहेत पुढे होणार, असं कुणी कुणाला वाटून घेऊ नये की माझ्यामुळे हे सगळं चाललंय. अनेक संस्था आल्या, अनेक राजे रजवाडे आले, दृष्टी जाईल तिथपर्यंत ज्यांची जमीन होती त्यांचं नाव सुद्धा आज शिल्लक नाहीये. कुठे गेले जमीन जुमले वाडे, नाव सुद्धा शिल्लक राहिलेलं नाहीये. माझं वेगळे काम न चाले, माझ्याशिवाय इथलं काम होऊच शकत नाही. मोठ्या संस्थेमध्ये संघटनेमध्ये काम करणारे प्रमुखपदी असलेल्या माणसांना असं वाटतं, कदाचित एखाद्या वेळी वाटू शकतं, मी म्हणजे सर्वे सर्व आहे. आणि जेव्हा ते तिथून बाहेर पडतात दुर्दैवाने, तेव्हा समाजात त्यांची काही किंमत राहत नाही. अनेक रामदासी गडावरून बाहेर पडले, कर्तृत्व गाजवलं त्यांनी. त्या काळात त्यांचा किती उदो होता, किती मोठेपणा होता. पण जेव्हा ते तिथून बाहेर पडले तेव्हा त्यांचं खरं स्वरूप लक्षात आलं. आणि मग समाज त्यांना ओळखत नाही, समाज त्यांना ती किंमत देत नाही. ते त्या संस्थेत आहेत म्हणून समाज त्या भावनेने पाहतो. समर्थ होती सुनील दादा चिंचोळकर मात्र गडावरून खाली उतरल्यानंतर त्यांच्यातल्या ज्ञानाचा प्रदीप झालेला तो ज्ञानाग्नी जो आहे तो त्यांनी चेतवला. वही तो चेतवावा रे, चेतविताची चेततो, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. आपलं स्वयंभू व्यक्तिमत्व त्यांनी उभा केलं की जे कदाचित गडावर राहिले असते तर एवढे ते प्रस्फुटित होऊन बाहेर पडले नसते. आणि कुणी गडावरून बाहेर पडलेला माणूस त्याची किंमत सुद्धा शून्य झाली आहे, अशी सुद्धा उदाहरणं आहेत आपल्या समोर. श्रेष्ठ समजोनी न पाहे मज वेगळे कोण आहे, निकामी मिळवून काय हे गळंगा अवघा श्रीराम. अवघे ढाळ भाग्ये चालते, एरवी मुख्यास काय कळते, आम्हा लोकांकरिता वळते सकळ काही श्रीराम. आम्हा प्रमाणे काय जाणे, प्रभू होय परी काही नेणे, आम्हा वेगळे कोण शहाणे, आहे येथे श्रीराम. पोटासाठी सेवा करणे, उगेची फुगती रिकामे, थोरपणे दिधले कोणे, समर्थासाठी श्रीराम. ऐसे प्रकारीचे लोक, त्याच कैसा असेल विवेक, मूर्खपणे अविवेक, रक्षिती बळे श्रीराम. समर्थासी सांडून सेवक जन, सेवकाकडे लाविती मन, ते जाणावे परमहीण, नीच काठीचे श्रीराम. ऐसे नेणता चूक पडती, जाणते अवघेची जाणती, निकामी आणि गर्व करती, मूर्खपणे श्रीराम. सेवक जनावरी विश्वासिला, तो सेवकी जेर केला, समर्थ पराधीन झाला, हेही अपूर्व श्रीराम. कामाकारणे ठेविले, काम पाहून वाढविले, तेही उगेच गर्वे फुगले, कोण्या हिशेबे श्रीराम. या कारणे बदलीत जाणे, सेवक आज्ञेच्या गुणे, तरी समर्थपण जाणे, समर्थासी श्रीराम. काम नसले तरी नासावे, परी सेवकाधीन न भावे, दास म्हणे स्वभावे, बोलिलो न्याय श्रीराम. न्याय अन्यायासी मानेना, विवेक अविवेक्या कळेना, पुण्यमार्ग आवडेना, पापी जनासी श्रीराम. सेवक बहुतासी असती, परी पाहो नये प्रचिती, तथापि हे क्षमा श्रोती, केली पाहिजे श्रीराम. सगळ्यात शेवटी समर्थ रामदासांनी श्रोत्यांची क्षमा मागितली आहे. मी हे अत्यंत परखडपणे, प्रकटपणे आणि स्पष्टपणे बोललोय.
म्हणून आपली सगळ्यांची क्षमा मागतो. धन्यानी कसं वागावं, सेवकांनी कसं वागावं, अत्यंत सूक्ष्म विचार समर्थ रामदासांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. ऐसे प्रकारीचे लोक त्यास कैचा असेल विवेक, मूर्खपणे अविवेक रक्षिती बळे, आपले अवगुण वाटती गुण, हेच मोठे करंट लक्षण. माझ्यातले जे दोष आहेत तेच मला गुण आहेत असं वाटू लागतं, आणि हे सगळ्यात मोठं करंट लक्षण आहे असं समर्थ सांगतायत. पोटासाठी सेवा करणे उगेची फुगती रिकामे, थोरपणे दिदले कोणे समर्थासाठी. ज्या समर्थांच्या सेवेतून तुम्हाला मोठेपण मिळालेलं आहे तिथं तुम्ही तुमच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगायचा का? पोटासाठी सेवा करायला लागलात आणि पुन्हा त्या धन्यालाच सांगायचं की मी करतोय म्हणून तुम्ही जगताय, म्हणून तुमचा धंदा वाढलाय. कामा कारणे ठेविले, काम पाहून वाढविले, तेही उगेची गर्वे फुगले कोण्या हिशेब. अहो, व्यवसाय वाढला, व्याप वाढला, एकाची 2 दुकानं झाली, डिपार्टमेंटल स्टोअर झालं, म्हणून माणसं लागली ना. कार्याचं मोठेपण आहे का माणसाचं मोठेपण आहे? पण त्या सेवकाला वाटायला लागतं की आम्ही आहोत म्हणून हा पसारा उघडलेला आहे. असं नसतं. पसारा वाढलाय, व्याप वाढलाय, तो सांभाळण्याकरता माणसं पाहिजेत. माणसं आली आणि त्यांनी व्याप वाढवला असं नाही होत. सेवकांनी आपली मर्यादा सांभाळली पाहिजे. समर्थांसी सांडून सेवक जन, सेवकाकडे लाविती मन, ते जाणावे परमहीन नीच काठीचे. आम्ही आमचे सद्गुरू समर्थांना मांडलेलं आहे. समर्थ संप्रदायाची लक्षणं, समर्थ संप्रदायाची सगळी सिद्धता आमच्या साधनेमध्ये आली पाहिजे. पण आम्ही आमच्या साधनेला दोष द्यायचा, आमच्या संप्रदायाला दोष द्यायचा आणि दुसरे पंथ जॉईन करायचे. समर्थ म्हणतात असं आचरण करणारा सेवक हा हीन आणि नीच कुळातला आहे, नीच कोटीचा मानला पाहिजे. सेवक जनावरी विश्वासीला तो सेवकी जेर केला, समर्थ पराधीन झाला हेही अपूर्व. संभाजी राजांचं कर्तृत्व किती आहे. काही वेळा तुलना जर केली तर शिवाजी महाराजांपेक्षा संभाजी राजे कर्तृत्ववान आहेत. आयुष्य किती मिळालं, का झालं हे? सेवक जनावरी विश्वासला, आपलेच मेहुणे शिर्के त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी औरंगजेबाला सांगितलं की अत्यंत तुटपुंजी सैन्यासह छोटी कुमक आहे आणि हे इथं आहेत, घेराव घातला, नाही तर तो सिंहाचा छावा हातात आला असता का? कुणी केलं हे? सेवक जनावरी विश्वासला, तो सेवकी जेर केला, जेरबंद केला. ज्या सेवकांवर विश्वास ठेवला, आपला मेहुणा म्हणून ज्याच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच घात केला. आपण कल्पना करू शकणार नाही अशी दशा करून संभाजीराजांना छळ केला औरंगजेबाने, अक्षरशः छळ केला. समर्थ असूनही रामदास स्वामी म्हणतात पराधीन झाला हेही अपूर्व. फार विरळा घडलंय हे. कामाकारणे ठेविले, काम पाहून वाढविले, तेही उगेच गर्वे फुगले कोण्या हिशेबे. शिवतर घळीला असलेलं समर्थ विद्यापीठ साताऱ्यात आणलं. मनोबोध परीक्षा, समर्थबोध, साधक, प्राज्ञ, आज हजारो लोक बसलेले त्या परीक्षा देण्यासाठी. और रेकॉर्ड ब्रेक आहे. या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये ऑनलाईन फीस घ्यायला चालू केली. मे मधला कार्यक्रम नाही झाला, पदवीदान समारंभ गडावरचा.
ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू केली आणि आत्तापर्यंतचा मनोबोध विशारद परीक्षेसाठी प्रवेश संख्येचा रेकॉर्ड ब्रेक झाला. असंख्य लोकांनी प्रवेश घेतलेला आहे. आता असं म्हणायचं का समर्थ विद्यापीठाचा प्रचार प्रसार किंवा एवढा व्याप आमच्यामुळे झाला असं कुणी म्हणायचं का? अहो, व्याप वाढला, अनेक विभाग वाढली म्हणून तुमची नेमणूक करण्यात आली. पण माणसाचा अहंकार किती असतो. समर्थांनी अत्यंत एक सूक्ष्म तंत्र या ठिकाणी दिलंय. समर्थ म्हणतायत, या कारणे बदलीत जाणे, सेवक आज्ञेच्या गुणे, तरी समर्थपण जाणे समर्थासी. ट्रान्सफर केली पाहिजे. म्हणून आपल्याकडे काही अधिकाऱ्यांना 3 वर्षानंतर, काही अधिकाऱ्यांना 6 वर्षानंतर त्याच्या बदल्या करतात. अनेक विभागांमध्ये त्याला बदलता येतं. कधी तो कलेक्टर असतो, जिल्ह्याचा अधिकारी असतो, कधी तो आयुक्त असतो, कधी तो सचिव असतो, कधी तो साखर विभागाचा प्रमुख होतो, कधी कारखान्यांचा प्रमुख होतो, कधी जीवन प्राधिकरण पाण्याच्या विषयाशी संबंधित प्रमुख होतो. किती सूक्ष्म विचार आहे. 350 वर्षापूर्वी एक संत माणूस आहे की जो आम्हाला सांगतोय, या कारणे बदलीत जाणे, बदली केली पाहिजे. सेवक आज्ञेच्या गुणे, तरी समर्थपण जाणे समर्थासी. ट्रान्सफर नाही केली तर उन्मत्तपणा वाढतो, कार्याचा अहंकार वाढतो. त्या खुर्चीचा अहंकार वाढतो. इतरांचा अपमान करायला माणूस धजावतो. तुम्हाला काय समजतं, मी इथं 10 वर्ष झाली बसलोय, मला माहिती आहे, तुम्ही काय काल आलात, अशी भाषा वापरतो. किती सूक्ष्म विचार आहे. 350 वर्षापूर्वी पारमार्थिक साधनेमध्ये असणारा हा माणूस, हे असामान्य व्यक्तिमत्व, हे अवतारी पुरुष, प्रशासनातला एक सूक्ष्म नियम सांगतायत, या कारणे बदलीत जाणे, सेवक आज्ञेच्या गुणे, तरी समर्थपण जाणे समर्थासी. आपलं जर मोठेपण मान्य ठेवायचं असेल शाबूत, तर काही लोकांना नोकरीतून काढलं पाहिजे. जे त्या मार्गावर असतील त्यांना कमी केलं पाहिजे. काही जणांच्या कामात बदल केला पाहिजे. काही जणांच्या स्थळात बदल केला पाहिजे. अशा अनेक कामं देत असताना आपल्या लक्षात येतं की हा माणूस किती बहुआयामी आहे. त्याला प्रस्तावना करायला दिली, छान केली. त्याला सूत्रसंचालन करायला दिलं, छान केलं. त्याला आमंत्रण पत्रिका पाठवायला सांगितल्या, छान पाठवल्या. आणि मग कधीतरी त्याला भाषण करायला द्यावं, तोही भाषणही चांगलं करतो. त्याला काही लिहून काढायला सांगावं, लिहूनही काढतो. प्रसिद्धी करायला सांगावी, प्रसिद्धी सुद्धा सुरेख करतो. असं बहुआयामी व्यक्तिमत्व जर आपल्याला शोधायचं असेल तर समर्थ रामदासांचा सेवक धर्म हा आपल्याला पाहता आला पाहिजे, आपल्या आचरणात आणता आला पाहिजे. काम नसले तरी नासावे, परी सेवकाधीन न व्हावे. दास म्हणे स्वभावे, बोलिलो न्याय. माझे एक मित्र आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत. अत्यंत कमी वेळात त्यांची पत्नी गेली. 6 महिन्यात सगळं संपलं. या 6 महिन्याच्या काळामध्ये आणि त्यानंतर त्यांच्या मनात एवढी विषण्णता आली. खूप मोठा बिझनेस पुण्यामध्ये, चार्टर्ड अकाउंटंट. आपल्या कार्यालयातला जो असिस्टंट आहे त्याच्यावर त्यांनी सगळा भार टाकून दिला. काम नसले तरी नासावे, परी सेवकाधीन न व्हावे. दास म्हणे स्वभावे, बोलिलो न्याय. त्या असिस्टंटनी काय केलं, त्या वर्षभराच्या काळामध्ये दुसऱ्या चार्टर्ड अकाउंटंटशी संपर्क केला आणि आपली इकडचे जे क्लायंट होते ते सगळे तिकडे नेले. ऑफिसमध्ये आर्थिक गैरव्यवहार केले.
8 ते 10 महिन्याच्या काळामध्ये होत्याचं नव्हतं झालं. माणूस खूप मोठ्या अडचणीत आला, पण त्याला तारून कुणी नेलं माहिती आहे? समर्थ रामदासांच्या वाङ्मयाने तारून नेलं. अनेक वर्षांचा समर्थ वाङ्मयाचा अभ्यास त्यांच्या कारणी आला आणि आज 2 वर्षानंतर पुन्हा तेच वैभव त्यांच्या जवळ आहे. त्यांनी अनेक वेळा जाहीर सभांमधून सांगितलंय, माझं हे धारिष्ट्य केवळ समर्थांच्या मुळे मला प्राप्त झालेलं आहे. सेवक बहुतासी असती परी पाहो नये हे प्रचिती, तथापि हे क्षमाश्रोती केली पाहिजे. समर्थ म्हणतात, सेवक कसे असतात ते जाणून घेतले नाही तर तेच सेवक आपल्या मालकाला कसे बुडवतात, त्याला कसे पराधीन बनवतात, त्याला कसे अपाहिज बनवतात, याची प्रचिती जर घ्यायची नसेल तर आपण सगळीकडे सजगपणे काम करत राहिलं पाहिजे. मग सेवक कसा वागतोय हे धण्याला समजलं पाहिजे आणि आपण जर सेवक असू तर सेवकाप्रमाणे इमाने इतबारे काम केलं पाहिजे. त्याचं फळ हे आपल्याला नक्की मिळतं. सज्जन हो, 3 दिवसांमध्ये सेवक धर्म 2 समास आपण पाहिले. उद्या राष्ट्रीय ग्राहक दिन आहे. उद्या दुपारी एक कार्यक्रम आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. ती दुपारची वेळ आहे, त्यामुळे कार्यक्रम संपला की आपण हे आपलं दुपारचं सत्र चालू करू. परमेश्वराच्या कृपेने काही व्यवस्था झाली, समर्थांच्या कृपेने, तर आपलं उद्याचं सत्र सुरळीतपणे आपल्या वेळेवर चालू होईल. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.